नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कंबाईनची ॲड आलेली आहे आणि कंबाईनची ॲड जे आहे त्या अनुषंगाने आपण जे आहे तर हा व्हिडिओ बघतोय बघा। आता यामध्ये जे आहे दुय्यम महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित जे आहे त्या संबंधीची जी ॲड आहे तिच्यामधलं जे आतापर्यंत तुमच्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या आल्या पण असतील बघा, तुम्ही लोकांनी ही ॲड बघितली असेल। सो मोस्ट अवेटेड जे आहे की 8 ऑक्टोबरला होणारी ही एक्झाम आहे बघा, 8 ऑक्टोबर जे आहे आणि त्या संबंधी जे आहे ऑलरेडी जे बघा आपण टेस्ट सिरीज त्याची जी आहे ती लॉन्च केलेली होती। 3 जुलैपासून ती आपली टेस्ट सिरीज सुरू पण होते। सो आता कंबाईनसाठी जे होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांचा तो एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ आपला पण होता की स्ट्रॅटेजी व्हिडिओ आपण बनवणं अपेक्षित होतं, तर तो राहिला होता बघा। तर कंबाईन संबंधीचे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते आपण बघूयात। एक तर ही जी ॲड आहे बघा, याच्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब साठी जे आहे 42 जे आहेत वॅकन्सीज आहे बघा, 42 पद आहेत। राज्यकर निरीक्षक जे आहे बघा अराजपत्रित गट ब जे आहे 77 पद जे आहेत आणि PSI साठी जे आहे बघा पोलीस उपनिरीक्षक गट ब अराजपत्रित 603 पद जे आहेत बघा। ओके, सो STI साठी मागची जी ॲड होती बघा तिच्यामध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे ना, तेवढ्या जागा शक्यतो येत नाही आपल्याला माहित आहे, तर मागच्या याच्यामध्ये होत्या। आता ASO आणि STI 42, 77 आणि PSI 603 जे आहे आणि याच्यामध्ये दुसरं आहे का बघा महसूल आणि वन विभाग जे आहे तर याच्या जवळपास जे आहे 78 जे आहेत तर त्या जागा आहेत बघा। सो एकूण जे आहे हा सिनॅरिओ तुमच्या समोर आहे। 800 पद जी आहेत बघा त्याच्या भरती करताची ही एक्झाम आहे। ओके, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा एक कन्सर्न असतो की याच्यामध्ये जागा वाढतील का, तर होपफुली जे आहे चला आपण असं इमॅजिन केलं की चला दरवेळेस जे आहे काहीतरी आपल्याला मिळत असतं, जागा जर वाढल्या तर नक्कीच चांगली बाब आहे आपल्यासाठी। ओके, पण आताचा जो काही तुमची कॉम्पिटिशन असणार आहे बघा ती ह्या गोष्टी समोर ठेवूनच तुम्ही ती तयारी करणं अपेक्षित आहे। दुसरी महत्वाची बाब याच्यामध्ये जी आहे ती म्हणजे काय की आता या संबंधीचा जो काही कन्सर्न आहे, आता ही परीक्षा आहे बघा 8 ऑक्टोबरला परीक्षा आहे। आज जे आहे बघा आता आपण जून जे आहे म्हणजे जूनचा जो आहे शेवटचा आता लास्ट हे आहे बघा आणि तुम्हाला इकडे जे आहे जवळपास एक 7 दिवस तुम्ही पकडा इकडचे जे आहेत आणि मग पुढचा जो तुमच्याकडे जे आहे जुलै पूर्ण उरतो बघा, जुलै आहे, ऑगस्ट आहे आणि देन सप्टेंबर जे आहे। ओके, हे इथले 8 दिवस तुम्ही सोडून द्या है ना। मधल्या काळामध्ये समजा तुम्हाला काही है ना इमर्जन्सी असेल किंवा काही कामं असतील किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी जे आहे बघा, कुणाला लग्नाला जायचं असेल, कुणाला भेटायला जायचं असेल, ते 7 दिवस सोडून द्या तिकडं। सो बेसिकली जुलै ऑगस्ट सप्टेंबर जे आहे तर तुमच्याकडे कॉन्क्रीट जे आहेत 3 महिने जे आहेत हे 3 महिने कॉन्क्रीट आहेत। नियर अबाउट जे आहे बघा 90 डेजचा जर तुम्ही विचार केला तर या 90 डेज मध्ये तुम्हाला गोष्टी वर्क करणं अपेक्षित आहे। आता हे करत असताना तुम्हाला एक काम करावं लागेल बघा, आता ज्या लोकांनी ऑलरेडी आधी परीक्षा दिलेल्या आहेत तर त्यांच्यासाठीचं गणित वेगळं आहे आणि जे फ्रेशर असतील की जे आता परीक्षा देणार आहेत तर त्यांच्यासाठीचं गणित जे आहे ते वेगळं असणार आहे बघा। म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण जर विचार केला की असे कॅन्डिडेट जे आहे बघा, म्हणजे ए हा कॅन्डिडेट जो आहे ज्यांनी ऑलरेडी आधी एक्झाम दिलेली आहे, आता ज्या लोकांनी ऑलरेडी आधी एक्झाम दिलेली आहे बघा तर त्यांना काहीतरी तिच्यामध्ये इश्यूज असतील। म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर एखाद्याच्या प्रीचा काही इश्यूज नाही बघा, प्रिलिम्स दरवेळेस क्लिअर होते, चला काही इश्यू नाही आहे किंवा तुम्हाला STI ASO त्याच्यासाठीचे जे टार्गेट्स आहेत तुमचे प्रिलिम्ससाठीचे ते तुम्ही प्रॉपरली क्लिअर करता तर तो काही कन्सर्न राहत नाही। पण जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रिलिम्समध्ये जर काही इश्यू असेल बघा तर त्या केसमध्ये तुम्ही आधी दिलेल्या परीक्षांचं जे आहे तर ते प्रॉपरली अनालिसिस होणं गरजेचं आहे। आता गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांना मी भेटलेलो आहे बघा तर त्यांच्या बाबतीमध्ये की ज्या लोकांचा समजा स्कोरचा काहीतरी इश्यू आहे तर त्यामध्ये एक बेसिक गोष्ट आम्हाला जी जाणवलेली आहे बघा कंप्लीट टीम स्पॉटलाइटला ती म्हणजे काय की यातल्या 90% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज ज्या आहे बघा तर ते प्रॉपरली केलेल्या नाही आहेत किंवा टेस्ट सिरीज ज्या आहे स्वतःच्या कम्फर्ट झोननुसार त्यांनी केलेल्या आहेत बघा। म्हणजे एक तर याच्यातले 90-95% लोकांनी टेस्ट सिरीज केलेल्याच नाही आहेत की ते बुक्स वाचणं, रेग्युलर थेअरी जे आहे तेवढं करणं, डायरेक्ट एक्झामला जाणं। काही लोकांनी जे आहे बघा की टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत, ऑनलाईन घेतल्या आहेत, झेरॉक्स वरून घेतलेल्या आहेत, परंतु त्यांनी एक प्रॉपर 1 तास बसून ती टेस्ट सिरीज जी आहे तर ती सोडवलेली नाही आहे बघा। आता जसं आयोगाचं टाइम टेबल असतं, आयोगाच्या जशा गोष्टी आहेत बघा की 1 तासात तुम्हाला पेपर डील करायचा आहे, म्हणजे तिच्यामध्ये टाइम मॅनेजमेंटचा इश्यू आहे। सो ते तुम्हाला करणं अपेक्षित आहे बघा। सो हा एक आम्हाला आढळून आलेली ही एक बाब आहे बघा ऑब्झर्वेशन मध्ये। सो 2 गोष्टी आहेत, तुम्ही टेस्ट सिरीज प्रॉपरली करणं अपेक्षित आहे ॲज वेल ॲज याच्यात स्वतःचं अनालिसिस जे आहे बघा। मग अनालिसिस करत असताना जे आहे जे विषय जे असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये समजा तुम्हाला जे आहे बघा पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, जिओग्राफी आहे बघा हा ना, त्याच्यानंतर करंट आहे, हे जे विषय आहेत बघा हे विषय तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट देणारे आहे। प्लस याच्याबरोबर तुम्हाला 15 मार्क्स जे आहे बघा मॅथ्स अँड ऑल दॅट जे काय मॅथ्स रिझनिंग जे आहे बघा बुद्धिमत्ता
तर तिच्यामधून पण तुम्ही चांगल्या पद्धतीने आउटपुट काढू शकता. तुम्हाला ज्या गोष्टी तिथं प्रॉपरली येतात त्याच्यावर जर तुम्ही फोकस केला आणि ज्या गोष्टींमध्ये थोडाफार प्रॉब्लेम आहे त्याची प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर ते डील होऊ शकतं. इथं पण चांगला स्कोर आपण घेऊ शकतो, हा ना. राहिला प्रश्न सायन्स आणि हिस्ट्री जे आहे बघा, सायन्स आणि हिस्ट्रीमध्ये जे आहे बराचदा इश्यू होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये जे आहे इनपुट आउटपुटचा रेशो जो आहे तर तो बऱ्याचदा मिसमॅच होतो. हिस्ट्रीचे रेफरन्सेस भरपूर आहेत आणि बऱ्याचदा जे आहे बघा की वेगवेगळ्या विद्यापीठांचे जे आहेत स्वतःचे संदर्भ ग्रंथ आहेत, सगळं आपल्याला वाचणं शक्य होत नाही. तिच्याने गोष्टी ज्या आहेत थोड्या प्लस मायनस होऊ शकतात. सो हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये जे आहे आणि सायन्स जे आहे बघा, हा ना, तर तुम्ही थोडंसं जे आहे याच्यामध्ये की कॉमन मिनिमम प्रोग्राम जरी राबवला की बाबा मिनिमम एक साधारण याच्यामधले जे बेसिक रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसच्या आधारे मी 50% 60% पर्यंत गेलो आणि इकडून जे आहे मॅक्झिमम मार्क्स जर मी काढले तर ते टार्गेट आपल्याला अचीव करता येतं. आता यामध्ये प्रत्येकाने जे आहे बघा प्रॉपर अनालिसिस करा ऑन पेपर जे आहे बघा. ओके, तुम्हाला कुठलाही काही प्रॉब्लेम असेल तर आपण भेटून तो सॉर्ट आउट करू शकतो, तिच्यावर चर्चा करू शकतो. त्या अनालिसिसमध्ये जे आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल सोर्सेसमध्ये काही इश्यू आहे का, फॉर एक्झाम्पल बुक लिस्ट वगैरे तुम्हाला अपडेट होऊन पण मिळेल बघा आपल्या याच्यावर. आधीची बुक लिस्ट ऑलरेडी आहे, त्या बुक लिस्टमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकता. पण सोर्सेस जे आहेत तर ते आपण प्रॉपरली वापरणं जे आहे ते गरजेचं आहे बघा. सो तो एक याच्यामध्ये कन्सर्न आहे. म्हणजे सगळ्यात बेसिक काय असतं बघा, तर तुमचे जे सोर्सेस आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंपली जे आहे बघा बुक लिस्ट आहे, हा ना, ती बुक लिस्ट प्रॉपर आहे का हे चेक करणं. आता याच्यामध्ये जे असतं की मार्केटमध्ये एका गोष्टीसाठी नंबर ऑफ तुम्हाला रेफरन्सेस मिळू शकतात. सो तो एक कन्सर्न आहे की तुम्ही कुठले रेफरन्सेस वापरताय. नक्कीच असा आग्रह नसणार आहे की तुम्ही XYZ हीच गोष्ट वापरली पाहिजे. शेवटी जे आहे बघा फक्त एवढं असतं की तिच्यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला मेंटेन करता आला पाहिजे. म्हणजे एखाद्या विषयासाठी तुम्ही समजा एक पुस्तक वापरत असाल, त्याच विषयाचं दुसरं Y पुस्तक आहे, तर तुम्ही याला थोडं स्कॅन करा बघा. म्हणजे किमान एखाद्या विषयासाठी 2 सोर्सेस जर बघायचे असले तर एक जो आहे तो आपला बेसिक सोर्स असणार आहे की जो आपण कंटिन्यू करू. दुसरा जो सोर्स असेल बघा तर तो सोर्स काय राहील, तो त्याला फक्त जे आहे तर तो थोडा हेल्प करेल, तो रिफ्रेश करून देईल बघा. काही नवीन गोष्टी असल्या तेवढ्या तिच्यामध्ये ऍड करायच्या, तेवढं एक तुमच्यासाठी असणार आहे. ओके, सो हा एक मुद्दा याच्यामध्ये असणार आहे. प्लस तुमचं जे आहे अनालिसिस बरोबर जे बघा स्वतःचं अनालिसिस. आता याच्यामध्ये पण अनालिसिसमध्ये काही गोष्टी असतात. मग आता जे फ्रेशर आहेत बघा की जे पहिल्यांदा कंबाईनची ही परीक्षा देणार आहे अशी जी लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हा इतिहास जो आहे तो नसणार आहे बघा, कारण त्यांच्यासाठी ती पहिली एक्झाम आहे. मग त्याच्यामध्ये पण त्यांचा जो काही कन्सर्न आहे बघा, तर आपण जे हे बघितलं इकडं की तुम्हाला आउटपुट कुठून मिळणार आहे, आउटपुट ज्या गोष्टींमधून मिळतं त्याच्यावर जरा चांगला फोकस करणं. म्हणजे हे जे विषय आहेत बघा, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जिओग्राफी असेल, करंट असेल, किंवा हे मॅथमॅटिक्स रिजनिंग वगैरे जे आहे बघा, गणित बुद्धिमत्ता, हा ना, तर त्याच्यावर जर तुम्ही चांगल्या पद्धतीने फोकस केलं, जुने पेपर बघणं. आता यामध्ये एक बेसिक गोष्ट असते बघा, हे करत असताना जे आहे तुम्ही प्रिव्हियस इयरचे पेपर जे आहेत ते प्रॉपरली बघितले पाहिजे. ओके, आता आपल्या याच्यावर पण जे आहे बघा आपण प्रिव्हियस इयरचे जे हे आहेत पेपर आहेत PYQ गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका त्याच्यावर पण फोकस करूयात. पण तुमच्या बाजूनी पण ते झालं पाहिजे. आयोगाचे पेपर जे आहेत तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला येत्या 2 दिवसामध्ये हे सगळे पेपर जे आहेत, जसं आज जे बघा तुम्हाला आपल्या ॲपवर स्पॉटलाइट अकॅडमीचं जे ॲप आहे गेल्या 5 वर्षाचे राज्यसेवेचे GHचे पेपर विथ आन्सर की प्रॉपरली दिलेले आहेत. तसेच सेम तुम्हाला जे आहे बघा उद्यापर्यंत जे आहे कंबाईनचे पण प्रिलिमचे जे पेपर्स आहेत ते विथ आन्सर की जे आहे प्रॉपरली प्रोव्हाइड केले जातील. तुमचं काम आहे की ते पेपर प्रॉपरली बघणं. आयोगाची आन्सर की तिथं आहे बघा, या पेपरचं पण अनालिसिस झालं पाहिजे की कुठल्या याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. विश्लेषण जे आहे बघा ते विश्लेषण कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर एक तर बघा प्रश्नांची पद्धती काय आहे, कुठल्या टॉपिकवर जास्तीचे प्रश्न विचारलेले आहेत, प्रश्न फ्रेम करताना प्रश्न कसा फ्रेम केलेला आहे. म्हणजे काही टेक्निकल मुद्दे असतात, जोड्या लावा विचारलं जात आहे का, किंवा तिच्यामध्ये जे आहे अशा शब्दांचा वापर वाढला आहे का, हा ना, की म्हणजे योग्य अयोग्य हा फार जुना हे झाला बघा. त्याच्यानंतर आजकाल जे आहे बिनचूक नसलेले, हा ना, असल्या ज्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण जे आहे बघा टेक्निकली पण साऊंड असणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात आयोगाच्या पेपरच्या बाबतीमध्ये कन्सर्न फार क्लिअर आहे की आयोगाने काय केलेलं आहे की याच्या बाबतीमध्ये डार्क याच्यामध्ये ते देतात बघा, तुम्हाला बिनचूक वगैरे जे आहे बिनचूक नसलेले डार्क याच्यामध्ये देतात, तर ते पण आपल्याला हेल्पफुल होऊ शकतं. सो बेसिकली बुक लिस्ट असेल, PYQचं अनालिसिस असेल, हे तुम्ही तुमच्या लेवलला थोडंसं करणं अपेक्षित आहे. आता ते आपण घेऊ, परंतु तुम्ही ज्यावेळेस स्वतःहून त्या पेपरवर वेळ घालवता तर ते तुमच्यासाठी जास्त सोयीचं असतं. तिच्यातून तुम्हाला जास्तीच्या गोष्टी कळतात आणि ज्यावेळेस तुम्ही ते वर्क कराल बघा, म्हणजे ह्या PYQ कडून तुम्ही पुस्तकांकडे जाणं अपेक्षित आहे बघा. PYQ कडून जे आहे पुस्तकाकडे तुम्ही जाणं अपेक्षित आहे आणि त्याच्यातून आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स पण मिळतात बघा.
सो बेसिकली जे आहे तुमची बुक लिस्ट प्रॉपर असली पाहिजे, तुम्हाला बुक लिस्ट प्रोव्हाइड केली जाईल प्रॉपरली. जे नवीन याच्यात जर काही अपडेट्स असले तर ऑलरेडी एक बुक लिस्ट आपल्या चॅनलवर आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाइटवर. आणि त्याच्याबरोबरच जे आहे बघा PYQs तुम्हाला जे आहे ऍपवर प्रोव्हाइड केले जातील, टेलिग्रामवर पण प्रोव्हाइड केले जातील. ऍपवर शोधणं सोपं आहे बघा, टेलिग्रामवर त्याच्यानंतर बरेचसे कमेंट्स येतात, बरेचसे त्याच्यामध्ये डेटा पडतो आणि ते मागे जातं, शोधणं सोपं नसतं. ऍपवर फोल्डर असेल बघा जी काही आपली बॅच असणार आहे, आता आपली बॅच पण येणार आहे फास्ट ट्रॅक बॅच जी आहे, तर त्याच्यामध्ये फ्रीमध्ये ते जे आहे सगळे पेपर्स तुम्हाला असतील का ना, फ्री कॉन्टेंटमध्ये जे आहे, तर त्या फोल्डरमधून तुम्ही ते डायरेक्टली डाउनलोड करू शकता पेपर जे आहे आयोगाचे आणि त्याचे आन्सर की. सो बुकलिस्ट झाली, PYQ झाले बघा. याच्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे ती तुमची सेल्फ डिसिप्लिन जी आहे ना, स्वयंशिस्त जे आहे बघा, सेल्फ डिसिप्लिन जे आहे किंवा स्वयंशिस्त. एकतर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत बघा स्वतः जे आहे बघणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही जे आहे की ठीक आहे की आपण तुम्ही सांगा काय करायचं वगैरे ते सगळं ठीक आहे आपण सांगू, किंवा सगळी टीम स्पॉटलाइटचे जे काही वेगवेगळ्या फॅकल्टीज आहे बघा त्यांच्याबरोबर तुम्ही कम्युनिकेट करू शकता. बट याच्यामधला सगळ्यात बेसिक कन्सर्न असा आहे की तुम्ही स्वतः या गोष्टी करणं गरजेचं आहे बघा. प्रॉपर तुमची बुक लिस्ट बघणं, त्याच्यानंतर जे आहे PYQ प्रॉपरली बघणं, त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं एक टाइम टेबल जे आहे बघा, म्हणजे दिवसभराचं जे आहे डेली टाइम टेबल तुमचं जे आहे की तुम्ही कशा पद्धतीने याला टॅकल करणार आहात. म्हणजे सकाळपासून जे आहे रात्रीपर्यंत, किंवा काही लोकांना रात्री अभ्यास करायचा, तुम्ही रात्री अभ्यास करू शकता, तो तुमचा सर्वस्वी निर्णय आहे. पण या प्रोसेसमध्ये जे आहे जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसला प्रॉपरली न्याय आपल्याला देता आला पाहिजे. त्या अनुषंगाने जे आहे तुम्हाला तुमचं टाइम टेबल पण सेट करणं गरजेचं आहे. हे टाइम टेबल सेट करत असताना काही बेसिक गोष्टींची काळजी घ्या. एक म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर पाहिजे, ॲज वेल एज दुसरी गोष्ट तुमची झोप प्रॉपर पाहिजे. किमान 6 तासाची झोप आपल्याला पाहिजे बघा, कारण हेल्थ जर नसेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी काही कामाला उरत नाहीत. सो बेसिक याच्यामध्ये जे आहे ह्या थोड्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली बघितल्या तर त्या तुम्हाला हेल्पफुल होतील. आता यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. पण किमान बेसिक ज्या बघा कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये एवढ्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे. तुम्हाला तुमचे जे आहे बघा स्ट्रॉंग पॉईंट जे आहेत की म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठल्या विषयामधून आपण चांगल्या पद्धतीने गोष्टी डील करू शकतो ते पण बघणं गरजेचं आहे. म्हणजे आता एखाद्याची जर कमांड असली बाबा की 3 विषयांवर माझी कमांड आहे तर मी तिच्यातून जास्तीत जास्त खेचू शकतो, तर ते पण बघणं गरजेचं असतं बघा की तुमचे वीकनेस काय आहे आणि तुमचा स्ट्रॉंग पॉईंट काय आहे. म्हणजे या परीक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. ॲज वेल एज जे आहे की तुम्ही नक्कीच टाइम लावून पेपर सोडवणं किंवा टेस्ट सिरीज जॉईन करणं जे आहे हे मस्ट आहे. त्याचं रिझन एकदम सिंपल आहे बघा की तुम्हाला, आणि मी तुम्हाला ज्या लोकांना शक्य आहे की त्यांनी ऑफलाईनमध्ये पेपर देऊ शकतात, म्हणजे प्रॉपर एखाद्या ठिकाणी बसून तुम्ही जिथं कुठं तुम्ही महाराष्ट्रात असाल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर तर तुम्हाला तो स्कोप नाही आहे, महाराष्ट्रात जिथं कुठं असाल बघा तर तुमच्या शहरामध्ये तुम्हाला जिथं शक्य आहे तिथं जाऊन पेपर द्या. कारण ते जे प्रेशर असतं बघा ते हँडल करता आपलं आलं पाहिजे. म्हणजे तुमचा अभ्यास खूप जास्त आहे पण तुम्हाला 1 तासात तो पेपर डील करता आला नाही, असं बऱ्याचदा होतं बघा. हे मॅक्झिमम स्टुडंटच्या बाबतीत आहे. त्यांचा अभ्यास चांगला आहे परंतु 1 तासामध्ये ते त्या पेपरला खूप चांगल्या पद्धतीने डील करू शकत नाहीत. हा तिच्यामध्ये एक महत्वाचा कन्सर्न आहे बघा. ओके, आता यामध्ये जे आहे आपली टेस्ट सिरीज पण येते बघा. 3 जुलै पासून जे आहे टेस्ट सिरीज आपली सुरू होते. 3 जुलै पासूनची जी टेस्ट सिरीज आहे बघा तर तिच्यामध्ये सुरुवातीला तुमचे सब्जेक्ट वाईज पेपर याच्यामध्ये आहेत. सुरुवातीचे पेपर जे आहेत ते सब्जेक्ट वाईज आहेत बघा. इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी. 11 ते 12 जे आहे 1 तासाचं हे असेल. याच्यानंतर तुमचं जे आहे तर ते डिस्कशन पण असेल बघा पेपरचं. पेपर सोडवल्यानंतर तुम्ही पेपर डिस्कस केला पाहिजे. आता याच्यामध्ये पण कसं असतं की एखादा पेपर आपण सोडवला, मग तो पेपर सोडवल्यानंतर त्याचा अनालिसिस स्वतः करणं हे गरजेचं आहे. प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या खाली 4 ऑप्शन्स असतात बघा. तिच्यातलं समजा पहिलं उत्तर आपल्याला आलं, मग BCD हे काय प्रकरण आहे. म्हणजे तुम्ही त्या पेपरवर जरी तुमचे संदर्भ ऍड करत गेलात तर तिच्यातून काय होतं की 100 प्रश्न आहेत, किमान 300+ प्रश्नांची तयारी आपली तिच्यामध्ये होते. म्हणून टेस्ट सिरीजच्या बाबतीत पण काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला जे आहे बघा तिच्यामध्ये जे आहे त्या पेपरचं विश्लेषण करणं गरजेचं आहे बघा. जसं आपण PYQच्या बाबतीमध्ये बघतो तसं या पेपरचं पण विश्लेषण झालं पाहिजे. आणि तिच्यामधले जे असे काही मुद्दे असतील की तुम्हाला नवीन काही संदर्भ सापडले तर ते नंतर रिवाईज झाले पाहिजे. म्हणजे आता समजा 3 जुलैचा इतिहासाचा पेपर आहे. इतिहासाच्या पेपरमध्ये आपल्याला 15 प्रश्न असे आहेत की जे आपण नव्यानेच आपल्याला समोर येत आहे. मग याचं रिव्हिजन होणं फार गरजेचं आहे बघा. सो बेसिकली तुम्ही त्या पेपरचं पण रिव्हिजन करू शकता किंवा ते मुद्दे बाजूला ठेवू शकता. पेपरवर लिहिण्यासाठी जागा बरीच आहे आपल्याला, त्यावर जर तुम्ही मुद्दे कलेक्ट केले तर तिच्यातून पण तुमचं काम खूप प्रॉपरली इथं वर्क होऊ शकतं. सो बेसिकली हे सगळे जे विषय आहेत बघा. आणि नंतर त्याच्या जे आहेत 6 टेस्ट ज्या आहेत त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. म्हणजे जसा तुम्हाला पेपर आयोगाचा मिळतो त्या पद्धतीच्या 6. सुरुवातीला जे आहे सब्जेक्ट वाईज जे आहे तर तिच्यामध्ये टोटल 6 असे 12 पेपर हे आहेत. प्रत्येक संडेला जे आहे बघा 3 जुलै पासून 25 सप्टेंबर पर्यंत तुमची परीक्षा 8 ऑक्टोबरला आहे.
सायमल्टेनियसली बघा बऱ्याच दिवसापासूनचा जो कन्सर्न होता, कारण आपले सगळे कोर्सेस लॉन्च झालेले आहेत बऱ्यापैकी, याच्यामध्ये फक्त एक गोष्ट राहिली होती ती म्हणजे कंबाईन. आणि ज्या वेळेस आपलं हे लॉन्च झालं बघा, म्हणजे आता फास्ट ट्रॅक बॅच राज्यसेवेची, त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांची ती एक डिमांड होती की कंबाईनसाठीची फास्ट ट्रॅक बॅच कधी येणार. तर आता ऍड आलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आहेत बघा. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की 15 जुलैच्या आसपास मी तुम्हाला याचं टेंटेटिव्ह हे सांगितलं होतं आधी. आता ऍक्च्युली जे आहे बघा, ही जी तुमची परीक्षा होईल आता, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे जे आहे बघा, तर हे 6 जुलै पासून आपली बॅच सुरू होणार आहे. सकाळी 8 ते 10 तुमची बॅच असेल बघा. 6 जुलै पासून जे आहे मॉर्निंग 8 to 10 जे आहे, टोटल 75 दिवसाची ही बॅच आहे बघा. 75 डेजची जी आहे 75 दिवसाची ही बॅच असेल. डेली 2 तासाचं हिच्यामध्ये टीचिंग असेल हा ना. टेस्ट सिरीज ऑलरेडी आपली आहे. या 2 ऍक्टिव्हिटीज जर तुम्ही केल्या तर तिच्यातून तुम्हाला जे आहे गोष्टी प्रॉपरली डील होऊ शकतात. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये हे असणार आहे. जी लोक ऑनलाईन करू शकतात ते ऑनलाईन, त्यांना ऍपवर जो आहे हा कोर्स जो आहे तर तो जनरेट झालेला दिसेल बघा. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की जे ऑफलाईन करू शकतात तर ते अकॅडमीमधून डायरेक्टली क्लासरूममधून 6 तारखेपासून सकाळी 8 ते 10 हे ऑफलाईन लेक्चर करू शकतील. आता मागच्या वेळेस एक प्रश्न विचारला गेला होता, तो खूप म्हणजे एका स्टुडंटनी पण विचारला होता आणि एक कमेंट आपल्या चॅनलवर आली होती बघा, की क्रॅश कोर्स असेल, फास्ट ट्रॅक बॅच असेल, हा केला पाहिजे का? एखादा नवीन कॅन्डिडेट आहे किंवा परीक्षेच्या आधी असा 2-2.5 महिन्याचा कोर्स आम्ही केला पाहिजे का? तर अशी पण एक कमेंट होती बघा. तर एक महत्वाची गोष्ट अशी आहे, आता असे काही विद्यार्थी आहेत बघा की ज्यांना फुल वेळ जे आहे म्हणजे फुल टाइम ते अभ्यास करू शकत नाहीत, जॉब करणारे असतात, हाऊस वाईफ असतात, तर त्यांच्यासाठी जे आहे बघा ही एक गोष्ट अशी असते की ती त्यांना कमी वेळामध्ये जास्तीच्या गोष्टी ज्या आहेत त्या वर्क करून देते. हा एक मुद्दा झाला. म्हणजे सगळ्यात जे कोणी म्हणजे प्रॉपरली प्रोन लोक जे आहेत बघा, याच्यासाठी जर आपण विचारात घेतलं तर जे आहेत की ज्यांच्याकडे समजा जे जॉब करणारे वगैरे आहेत हा ना, हाऊस वाईफ असेल बघा, तर हाऊस वाईफ म्हटल्यानंतर जे आहे त्यांना दिवसभर काम असतं किंवा एखादा जॉब करता कुठेतरी जाऊन जेंट्स लेडीज, तर त्यांच्याकरता हे जे आहे की तो डेटा जो आहे कानावर पडत राहतो त्यांच्या. दुसरी महत्वाची गोष्ट, असे काही कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांनी आता सुरुवात केली आहे, त्यांना 8 ऑक्टोबर सिरियसली द्यायचं आहे बघा, पण त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही की मी स्वतःहून तेवढ्या गोष्टी ज्या आहेत ते करू शकेल. किंवा आपल्या ज्या इंटिग्रेटेड बॅचेस असतात त्या इंटिग्रेटेड बॅचेस ज्या बघा तर त्या जरा स्मूथली रन होतात आणि त्या वेळ घेणाऱ्या असतात. मग त्या केसमध्ये तेवढं सिलेबस जे आहे ते डील होतं का? तर ते होत नाही. म्हणून असे जे कॅन्डिडेट्स असतील बघा, पहिली ही कॅटेगरी झाली की ज्यांचे जॉब वगैरे आहेत. दुसरी कॅटेगरी कुठली आहे बघा, की असे स्टुडंट की ज्यांचं सिलेबसच कंप्लीट नाही आहे, की त्यांनी 1-2 विषय वाचला, आत्ता सुरुवात केली, पण मला 8 ऑक्टोबर जे आहे ते सिरियसली द्यायचं आहे. 8 ऑक्टोबर साठी जर तुम्ही केलं बाबा, तर तुमच्याकडे जो स्पॅन आता आहे मोर दॅन 3 मंथचा जो स्पॅन आहे बघा, तिच्यामध्ये जर तुम्ही हे प्रॉपरली केलं तर तुम्ही ते क्रॅक करू शकता का? असे पण बरेचसे प्रश्न लोकांना पडतात की मग हे होईल का 2 महिन्यात, 3 महिन्यात? तर 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी तुमच्याकडे आहे. तुम्ही जर प्रॉपरली प्लॅन करून ज्या बघा गोष्टी वर्क केल्या तर हे नक्कीच डील होऊ शकतं. आता याच्यामध्ये ज्या लोकांचा सिलेबस कंप्लीट नाहीये, ज्या लोकांना जे आहे की पटकन त्या मगअप होत नाही, बऱ्याचशा गोष्टी आता इकॉनॉमिक्समध्ये कन्सेप्च्युअल पार्ट जास्त आहे, किंवा अख्खं पॉलिटी जे आहे बघा संविधान, मग ते वाचत असताना तिच्यामध्ये कुठल्या गोष्टी विचारल्या जातात त्याच्यावर मग तिच्यात फोकस असणार बघा. फास्ट ट्रॅक बॅच जी आहे, जसं राज्यसेवेसाठी आपण केलं, तर तिच्यामध्ये मुळात कन्सर्न काय आहे, मॅक्झिमम ज्या गोष्टी विचारल्या जातात तिच्यावर आपण फोकस करतो. एक्झाम ओरिएंटेड जे मटेरियल आहे बघा ते डिलिव्हर करण्याकडे तो प्रयत्न असणार आहे. त्याच्यामुळे तुमचं आउटपुट वाढलं पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला वीकली टेस्ट पण असतील, म्हणजे तुम्हाला जे आहे की थेरी ॲज वेल ॲज है ना, त्या टेस्टमधून जे आहे तर ते पण आपलं टेस्ट होतं की चला हे वर्क होतंय की नाही होतंय. ओके, असा सगळा मुद्दा आहे. प्लस याच्यामध्ये जे आहे असे पण काही विद्यार्थी असतात बघा की आता समजा हा तितकासा कंबाईनचा इश्यू नाही आहे जसा राज्यसेवेच्या बाबतीत झाला, की राज्यसेवेमध्ये सीसॅट क्वालिफाईंग झाल्यानंतर GS वर मेरिट आलं. पण तसं जर तुम्ही बघायला गेलं तर कंबाईनच्या बाबतीमध्ये कन्सर्न असा असतो बघा की ASO आणि STI या 2 गोष्टींसाठीचं मेरिट जे आहे ते खूप चांगलं, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला मार्क्स पाहिजेत तर ते डील होतं बघा, है ना. त्या ॲज कम्पेअर टू PSIचं मेरिट जे आहे ते कमी आहे, कारण आपण जागा बघितल्या, जागा ज्या आहेत त्या मोर दॅन 600 PSI ला बघा. मग त्या केसमध्ये जे आहे आपल्याला तो थ्रस्ट हवा असतो की आपल्याला एका ॲव्हरेजच्या वर GS ला घेऊन जायचं आहे. त्याच्याकरता जे आहे हे तुम्हाला हेल्प करेल बघा. सो याच्या पलीकडेही जर तुमच्या काही शंका असल्या तर त्या तुम्ही नक्की ज्या आहेत टीम स्पॉटलाईटशी बोलून ज्या आहे तर त्या हा ना शंकांचं निरसन करू शकता. टीम स्पॉटलाईटचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या समोर आहे बघा, 7447665769. ओके, सो भेटूयात 6 जून पासून दररोज सकाळी 8 ते 10 फास्ट ट्रॅक बॅच कंबाईनला. धन्यवाद.